जगन्नाथ या शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखा. बघा, जग अधिक नाथ, जग अधिक नंथ, जगन अधिक नाथ, जगत अधिक नाथ. योग्य उत्तर मित्रांनो 4 नंबरचा पर्याय जगत अधिक नाथ. हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे. ठीक आहे. पहिल्या पदातील शेवटचा वर्ण व्यंजन आहे आणि दुसरा शब्दातील पहिला वर्ण सुद्धा व्यंजनच आहे. 2 व्यंजन समोरासमोर आले की व्यंजन संधी होत असते. ठीक आहे. व्यंजन संधी 2 प्रकारे होते. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा व्यंजनच असतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा व्यंजन किंवा मग स्वर असतो. अशा वेळेला काय होते? व्यंजन संधी होते. ओके. आता लक्ष द्या, जगत अधिक नाथ याचा जगन्नाथ कसा होतो? नियम कोणता आहे? तर याला अनुनासिक संधी असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? अनुनासिक संधी असं म्हणतात. नियम काय आहे मित्रांनो? ठीक आहे. पहिल्या शब्दातील शेवटचा हा जो वर्ण आहे तर इथे लक्षात घ्या, या तच्या जागी कोणता वर्ण यायला पाहिजे? पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकाशिवाय कोणतंही व्यंजन इथे चालेल आणि त्याच्या पुढे जर अनुनासिक आलं तर हे जे पहिलं व्यंजन आहे या तच्या ऐवजी तच्या वर्गातलं अनुनासिक येते आणि तच्या वर्गातलं अनुनासिक आहे न आणि म्हणून या तचा काय होतो? न होतो आणि मग हा न आणि हा न एकमेकांमध्ये मिसळतो आणि इथे नच डबल नच तुम्हाला जोडाक्षर बघायला मिळतं. ठीक आहे. मग लक्षात ठेवायची, कोणत्याही शब्दामध्ये जर 2 अनुनासिक जोडलेले असतील तर तिथे अनुनासिक संधी असण्याची शक्यता असते. नियम एकदा पुन्हा सांगतो मी तुम्हाला. पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे जर अनुनासिक आलं तर या पहिल्या व्यंजनाच्या ऐवजी म्हणजे इथे या तच्या ऐवजी याच्याच वर्गातलं अनुनासिक येते आणि तच्या वर्गातलं अनुनासिक न आहे. मग या तचा न होतो आणि न मध्ये न मिसळतो आणि जगन्नाथ हा शब्द तयार होतो. ओके. यस.